राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या अगदी पहिल्याच दिवशीचा चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे पहिल्याच दिवशी सादर झालेल्या 75,286 कोटींच्या पुरवणी मागण्या. पाहायला गेलं तर राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प सुमारे 7 लाख कोटींचा आहे. मात्र मूळ अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 18% अधिक पुरवणी मागण्या यावर्षी सादर झाल्यात. तर विभागानुसार पुरवणी मागण्यांची आकडेवारी प्रत्येक विभागानुसार आपण पाहतोय. पुरवणी मागण्यांची आकडेवारी पाहायला गेलं तर सगळ्यात कमी सहकार विभागानं 1,474 कोटींची पुरवणी मागणी सादर केलेली आहे. बरं, त्या खालोखाल इतर मागास कल्याण विभाग 1,703 कोटी रुपये, सामाजिक न्याय विभाग 2,314 कोटी, शालेय शिक्षण विभाग 2,395 कोटी, जलसंपदा विभाग 3,223 कोटी, आरोग्य विभाग 3,602 कोटी, गृह विभाग 3,861 कोटी, नियोजन विभाग 4,853 कोटी, महिला आणि बाल कल्याण विभाग 5,024 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभाग 6,347 कोटी, नगर विकास विभाग 9,115 कोटी, उद्योग आणि ऊर्जा विभाग 9,205 कोटी, तर महसूल विभागानं 15,721 कोटींची सर्वाधिक पुरवणी मागणी सादर केलेली आहे. तर या सगळ्या पुरवणी मागण्यांमधील विशेष गोष्ट पाहायची झाल्यास यामध्ये सर्वाधिक पुरवणी मागण्यांची आकडेवारी देखील आपल्याला पाहिजे. मात्र तत्पूर्वी विशेष गोष्टी कुठल्या आहे तर कुंभमेळ्यासाठी 3,000 कोटींची तरतूद, आगामी निवडणुकांसाठी 2,200 कोटींचं अनुदान, लाडकी बहीण योजनेसाठी 6,103 कोटी, या पुरवण्यांमधील मागण्यांविषयीच्या विशेष गोष्टी पाहायच्या झाल्यास त्यानंतर सर्वाधिक पुरवणी मागण्यांची आकडेवारी पाहायची झाली तर ती आकडेवारी काय सांगते त्यावर एक नजर टाकूयात. तर सर्वाधिक पुरवणी मागण्या कधी कधी झाल्या. जुलै 2024ला 94,889 कोटींच्या पुरवणी मागण्या, डिसेंबर 2025ला 75,286 कोटी, जून 2025ला 57,510 कोटी, डिसेंबर 2023ला 55,520 कोटी, डिसेंबर 2022ला 52,327 कोटी. तर महायुतीच्या गेल्या 4 वर्षांच्या कार्यकाळामध्ये पुरवणी मागण्यांचं आकारमान वाढल्याचं पाहायला मिळतंय. वर्ष 2022-23चा मूळ अर्थसंकल्प 5,48,000 कोटी इतका होता आणि त्यावेळी 84,538 कोटी इतक्या पुरवणी मागण्या सादर झाल्या. अर्थातच 15.42% इतकी वाढ त्यामध्ये झाली. वर्ष 2023-24 मध्ये मूळ अर्थसंकल्प होता 6,02,000 कोटी, पुरवणी मागण्या सादर झाल्या 1,05,000 कोटी, एकूण 17.5% वाढ त्यामध्ये दिसली. बरं, 2024 आणि 25 वर्षाची आकडेवारी पाहिली तर मूळ अर्थसंकल्प होता 6,69,000 कोटी, तर पुरवणी मागण्या सादर झालेल्या 1,37,000 कोटी, एकूण वाढ त्यामध्ये पाहायला मिळते 20.50%. आणि आता चालू वर्षामध्ये म्हणजेच वर्ष 2025-26 मध्ये मूळ अर्थसंकल्प 7 लाख कोटींचा आहे. मात्र आतापर्यंत 1,32,000 कोटी पुरवणी मागण्या सादर झालेल्या आहेत. तर राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि त्यामुळे अर्थसहाय्याची मागणी वाढली आणि परिणामी शेतकरी मदतीसाठी निधीची गरज निर्माण झाली. मूळ अर्थसंकल्प पुरेसा ठरला नाही आणि सरकारला अतिरिक्त खर्चाची गरज भासली. शेतकरी मदत, आपत्ती निवारण, सामाजिक योजना आणि नवीन उपक्रमांसाठी निधी वाढवण्याची गरज असली तरी अतिरिक्त मागण्यांचं वाढतं प्रमाण मात्र राज्याच्या आर्थिक स्थितीवर सवाल उपस्थित करणारं ठरतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.